जॉर्ज सोरोस यांची ओपन सोसायटी फाउंडेशन ही एनजीओ आहे आणि या एनजीओच्या अंतर्गत एनजीओचं एक खूप मोठं जाळं जगभरामध्ये चालवलं जातं. या एनजीओचा एक ग्लोबल बोर्ड आहे आणि हर्ष मंदर त्या ग्लोबल बोर्डचे सदस्य सुद्धा होते. म्हणजे आपण कल्पना करा की कशा कड्या जुळतायत, कशी साखळी निर्माण होते. जे नंदिनी सुंदर यांनी सेल्वा जुडमच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती, त्या स्वतः डाव्या विचारसरणीच्या आहेत. दिल्ली विद्यापीठामध्ये समाजशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. या नंदिनी सुंदर यांचा संबंध हर्ष मंदर यांच्याशी आहे. हर्ष मंदर यांच्या रेनबो अमन वेदिका या ज्या एनजीओ आहेत त्या एनजीओ मध्ये या नंदिनी सुंदर सक्रिय आहेत. जे बी सुदर्शन रेड्डी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते, ज्यांनी सेल्वा जुडमच्या विरोधात निकाल दिला, त्या बी सुदर्शन रेड्डी यांना इंडिया आघाडीने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभं केलं होतं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सोनिया गांधी, बी सुदर्शन रेड्डी, नंदिनी सुंदर, हर्ष मंदर यांचे एकमेकांशी काय संबंध आहेत आणि नक्षलवादाच्या पाठीशी ही सगळी मंडळी कशी ठामपणे उभी आहेत. मी जे काही तुम्हाला सांगतोय त्याच्यातले थोडेसे संदर्भ अमित शहा यांनी संसदेमध्ये जे भाषण केलं त्यातले आहेत आणि काही मागचे पुढचे संदर्भ जोडून मी सगळा हा घटनाक्रम तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिलमध्ये फक्त हर्ष मंदर नव्हते जे नक्षल समर्थक होते, अरुणा रॉय होत्या, जीन ड्रिज होते, विनायक सेन होते, अशी अनेक मंडळी या नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिलमध्ये होती. म्हणजे या काउन्सिलवर पूर्णपणे दबदबा होता नक्षल समर्थकांचा. हर्ष मंदर आहेत, सॅम पित्रोदा आहेत, ही जी सगळी मंडळी आहेत ती जॉर्ज सोरोस यांना सोनिया गांधी यांच्याशी जोडणारी मंडळी आहेत.